राज्यातच नव्हे देशात गाजलेली लावणी उत्सव म्हणजे अकलूजमध्ये आज त्याला सुरुवात झाली आहे. काही कलाकार माझ्या बरोबर आहेत, रूपा परभणीकर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय सांगाल की किती वर्ष झालं तुम्ही या लावणीच्या ह्याच्यामध्ये भाग घेता? नमस्कार, मी रूपा परभणीकर. गेले 20 वर्ष झालं आम्ही लावणी स्पर्धेत भाग घेतो. आम्ही अकलूजला हॅट्रिक केलेली आहे पहिल्या नंबरची. पण नवीन कलाकारांना शिकायला मिळावं, शिकायची संधी मिळावी, मंच मिळावा म्हणून हा पुढाकार आहे की या कलाकारांना खूप लावणी शिकायला हौस होती आणि आम्हाला शिकायचं म्हणले ते दिदी, म्हणून त्यांनी स्वतःच्या स्वबळावर ही लढाई लढलेली आहे. स्पर्धेमध्ये नंबरची अपेक्षा नाही आहे, पण एक शिकण्यासाठी स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत कलाकार. अकलूजच का? अकलूजला कारण की खूप कस लागतो लावणी करायला, शिकायला. आणि अकलूजला जर नाव झालं तर जगभरात कुठेही नाव होतं. म्हणून त्याच्यामुळे अकलूजला लावणी करायची म्हणलं तर आम्ही एक महिनाभर प्रॅक्टिस करून येतो. काय सांगाल आज कोणती लावणी आज या लावणी महोत्सवामध्ये सादर केली? सुंदरा मनामध्ये भरली एक पारंपरिक लावणी आहे आणि खूप सुंदर आहे. उदाहरण उच्च प्रेक्षकांसाठी एखादी लावणी. सुंदरा मनामध्ये भरली तरा नाही ठरेली हवेलीत शिरली मोत्याचा अभांग. अरे गड्या हौस नाही उरली म्हणून विरली पुन्हा नाही ठरेली कुणाची सांग. नारी ग नारी ग ही एक पारंपरिक लावणी आहे आणि खूप सुंदर आहे. किती दिवस झालं प्रॅक्टिस करता? आम्ही 4-5 महिने झालं खूप प्रॅक्टिस करतोय आणि ह्या पण मेहनत करतात. यांचं तर खरं तर काहीच पार्ट नाही आहे. यांचं पूर्ण हॅट्रिक झालेली आहे. यांनी आम्हाला घडवण्यासाठी यांनी हा भाग घेतला आणि एकदा अकलूजच्या स्टेजवर आम्ही नाचलो ना तर बस आम्ही कलाकार. इथनं पुढे आम्हाला कोणी पण ओळखतं. काय सांगाल इतके दिवस लावणी बनवता इथं? काय महत्त्व आहे लावणीचं? नाही, दादांनी जी लावणी जिवंत ठेवली आणि स्वरूपाताई मोहिते पाटील आमच्या ताई उर्फ त्यांनी जी लावणीला पुढाकार घेतलाय आणि लावणीला चांगले दिवस आणलेत. आम्ही सगळे कलाकार त्यांचे खूप खूप आभारी आहोत की ताईने असाच पुढाकार घेतला पाहिजे आणि लावणी कलावंतांना जिवंत ठेवलं पाहिजे. काय सांगाल एकीकडं लावणी कुठेतरी लोक पावत चालली, डॉल्बी आणि डीजे स्टालावर नाचलं जातं, काय आव्हान करा? माझं एवढंच म्हणणं आहे की प्रेक्षकांना कला ही मारू नका, कला ही जिवंत राहिली पाहिजे. डीजे आणि लावणीचं कुठेही मुकाबला नाहीये. लावणी कलाकार 5-5 किलो घुंगरं बांधून नाचतात, डीजेवर उड्या मारत नाहीत. तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे लावणी कलाकारांना की गेले 20-20 वर्ष झालं ते स्पर्धेमध्ये उतरतात, लावणी करून दाखवतात. तर डीजे आणि लावणीची बराबरी होऊ शकत नाही. माझं प्रेक्षकाला आव्हान आहे की लावणी बघा, लावणी शिका, लावणी बघायला या, लावणीला मारू नका. नक्कीच आपण पाहिलं तर अकलूजमध्ये आज लावणीला सुरुवात झाली आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, अकलूज.